विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 100% येणारेच क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे सोल्युशन टॉपिक मधले, जे तुम्हाला करायचे आहेत. पण फरक सांगू का? की फिजिक्स मध्ये तुलनेत डेफिनेशन्स कमी होत्या आणि एक्झाम मध्ये पण जास्त यायच्या. केमिस्ट्रीमध्ये खूप डेफिनेशन्स आहेत आणि सोल्युशन टॉपिक म्हणलं की डेफिनेशन्स. बघा भाऊ किती डेफिनेशन्स आहेत. जवळजवळ 13 डेफिनेशन्स मला एकाच टॉपिक मध्ये मिळालेत. थर्मोडायनामिक्स मध्ये परत एवढ्याच डेफिनेशन आहेत. मग घाबरतोय कोण? पहिली डेफिनेशन आहे सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉइंट. मग सांगू का? मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे हा इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. याच्या डेफिनेशन बरोबर त्याचं युनिट सुद्धा विचारलं गेलेलं आहे. ऍज अ व्हीएसए एमसीक्यू म्हणून येऊ शकतंय. ऑस्मॉटिक प्रेशर, त्याच्यानंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ऑस्मॉसिस. हे तिन्हीच्या तिन्ही डेफिनेशन एकदमच 3 मार्काला आलेत. टू ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर इज नोन ॲज आयसोटोनिक सोल्युशन. मी तुम्हाला सांगतो रिव्हर्स ऑस्मॉसिस, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. 4 आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि ऑस्मॉटिक प्रेशर. पाय म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे? द प्रॉपर्टी which depends on number of solute particle but does not on the nature of the solute. म्हणजे यात थांब. Depends on number of solute particle but does not depend on nature of the solute. याचा अर्थ काय? तुम्ही कुठलं सोल्यूट ऍड करताय याच्यावरती डिपेंड नाहीये, पण ते किती ऍड करताय याच्यावर या प्रॉपर्टीज डिपेंड आहेत. आणि शेवटी वॅन ऑफ फॅक्टरची डेफिनेशन करा ना. 1 ते 2 मार्काला ह्यातले प्रश्न येऊ शकतात. हां, येतीलच असं काही नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो करायचं तर आहे बरं का आपल्याला. म्हणजे थोडासा अभ्यास जास्त आहे. तरी पण ओव्हर पेपरमध्ये 8 ते 10-12 मार्काला डेफिनिशन्स आहेत. करावं लागेल. ओके. आता दुसरा पॉइंट की या धड्यातले लॉज करायचे आहेत. म्हणजे हेनरीज लॉ, राउल्ट्स लॉ फॉर व्होलेटाइल सोल्यूट किंवा नॉन व्होलेटाइल सोल्यूट. हेनरीज लॉ एस प्रपोर्शनल पी. पण लॉ म्हणलं की न्यूमेरिकल आलं बरं का. मग तुम्ही हेनरीज लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स हे सर्च करा YouTubeवर. बघा तो छोटासा व्हिडिओ विथ न्यूमेरिकल आहे, लक्षात घ्या, त्याच्यात सॉल्व्ह म्हणूया आपण. मग ते करणं गरजेचं आहे. बरं, त्याच्यानंतर आता डेरिव्हेशन्स. थोडे आहेत डेरिव्हेशन याच्यामध्ये. ते डेल्टा टीबी आणि मोलार मास मधलं रिलेशन. ओके. डेल्टा टीएफ आणि मोलार मास मधलं रिलेशन. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट. ऑस्मॉटिक प्रेशर आणि मोलार मास याच्यामधलं रिलेशन. व्हॅन अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन. हेही डेरिव्हेशन. 4 ते 5 डेरिव्हेशन्स आहेत. पण आपण संघर्ष बॅच मध्ये 2-3 तासापूर्वीच तुम्हाला फ्री व्हिडिओ प्रोव्हाइड केलाय की सगळे डेरिव्हेशन्स एकत्र घेतले, हे सगळं आहे त्याच्यात. अतिशय छोटे-छोटे प्रश्न आहेत. केमिस्ट्री म्हटले की टोटल 8 ते 10 डेरिव्हेशन्स आहेत. तर 5 तर इथं म्हणजे निम्मं काम होणार आहे तुमचं. हा व्हिडिओ बघा. मला एक काही तासात हजारो ॲप डाउनलोड झालेत. तुमचं म्हणजे कंटिन्युअसली मला मेसेज आता सेकंदाला मेसेज येतोय, की ॲप डाउनलोड. मनापासून आभार आणि कोर्स पर्चेसचे पण त्याप्रमाणे मेसेज येतायत. ओके. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, आभारी आहे मी. मग आता बघा लॉ, डेरिव्हेशन हे सगळं काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. न्यूमेरिकल्स. मी तुम्हाला बोलतोय परत न्यूमेरिकल्सचे व्हिडिओ ऑलरेडी YouTubeवर आहेत. मी अपलोड केलेले आहेत. नाही तर संघर्ष बॅचमध्ये शोधून तो व्हिडिओ मी फ्री कंटेंट करणार. मग आता हा व्हिडिओ तुम्हाला मिळाल्यानंतर तासात, दीड तासात ते कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे लगेच आपल्याला आयोनिककडे वळायला काही हरकत नाही आणि थर्मो केल्यानंतर झोपायचं हे लक्षात घ्या. थर्मोमधलं तुम्ही ना सांगू का डेफिनिशन एकदा उरकून टाका. ओके. तर डेल्टा एच, डेल्टा केमिकल थर्मोडायनामिक्स बरं का. मग फर्स्ट लॉचं इक्वेशन काय? डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर आहे. आता फिजिक्स नाहीये बरं का. मग आता मी तुमचा जास्त वेळ घेतलेला नाहीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कोर्स बद्दल डिटेल माहिती असणारा व्हिडिओ उद्या प्रोव्हाइड करेन बरं का. कॉलला रिप्लाय करून करून आमचे टीममधले मेंबर कंटाळलेत, लक्षात घ्या. कंटाळले नाहीत. तुम्हाला पण त्याच प्रश्नाची उत्तर परत परत द्यावे लागतात. मग जमलं तर आज संध्याकाळी नाहीतर उद्या तुम्हाला कोर्सच्या डिटेलचा व्हिडिओ मिळेल. ऑल द बेस्ट.